Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। फुटकळ कार्यकर्ते, ठेकेदार कार्यकर्ते यांना जवळ करून काम केलं जातं आणि मग त्यावेळेस निष्ठावंत कार्यकर्ता साहजिक दुखावणार आहे। म्हणजे ज्या लोकांना मारहाण केली गेली, ज्या लोकांचे हातपाय तोडले गेले, असे अनेक उदाहरणं आपल्या पुणे परिसरामध्येच उपलब्ध आहेत। महाराष्ट्रभर जाण्याची गरज नाही। आज तसेच लोक आपल्या पक्षाचे नेते बनवून ठेवलेले आपल्या डोक्यावरती। त्यामुळे अन्याय होतो हे तर सिद्धच आहे आणि दैवतावरती माणसाने कधी गद्दारी करू नये। गद्दारी शब्द हा मुळात मी तुम्हाला काय सांगितलं की महाराष्ट्र हा गद्दारीसाठी आता फेमस झालेला, म्हणून यावेळेस निर्णय घेतला की आपण या पक्षाचं काम आता करायचं नाहीये। त्यामुळं मी या पक्षाच्या पदाचा जो माझा पद होतं त्याचा राजीनामा दिलेला। 2021 साली पुण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं एक मंदिर बांधण्यात आलं होतं आणि कालांतराने ते मंदिर पुढे काढून टाकण्यात आलं। पण नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या मयूर मुंडे या एका निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याने आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला आणि त्यानंतर म्हणजे नक्की व्यक्तीला देवत्व देणाऱ्या किंवा नरेंद्र मोदी यांचा भक्त असं म्हणून घेणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यावरती आज पक्षाचा राजीनामा देण्याची वेळ नक्की का आली हे समजून घेण्यासाठीच माझ्यासोबत आत्ता मुंडे स्वतः आहेत। मुंबई तक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बरं, काय तुम्ही जेव्हा मंदिर बांधलं त्यावेळी खरं तर मी नव्हतो, तर मला थोडं जरा सांगाल की तुम्हाला काय म्हणजे कुठून सुचलं आणि नरेंद्र मोदींचं एक मंदिर झालं पाहिजे असं नक्की का वाटलं? बरं, खरं तर गेल्या 25 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करतोय आणि असा एक नेता जो राष्ट्रीय पातळीवरती आमचे जे अजेंडे आहेत, तो 370चा अजेंडा असेल, राम मंदिराचा अजेंडा असेल, असे जे काही प्रमुख अजेंडे आहेत या अजेंड्याला प्रखरशाने पुढे घेऊन जाणारा, दिलेला शब्द पाळणारा, ठरवलं ते करून दाखवणारा असा एक व्यक्ती ज्याचं नाव आहे नरेंद्रभाई मोदी। त्या माणसामुळेच हे शक्य झालं आहे। म्हणूनच अशा एका माणसाचा जो ज्या देवताला आपण मानतो, आज हजारो वर्षापासनं ते मंदिरच जे होतं ते बंद होतं। तुम्हाला माहिती त्याची काय अवस्था होती, परंतु त्या जागेवरती मंदिर बांधण्याचं काम माननीय नरेंद्रभाईंनी केलेलं आहे। त्यामुळेच अशा एका माणसाचं, जो माणूस राम मंदिरांचं परत एकदा त्यांना स्थापना करतोय रामाची, अशा माणसाचं देखील मंदिर असावं, हा देखील माणूस खूप पूजनीय आहे। म्हणूनच नरेंद्र मोदींचं मंदिर मी त्यावेळेस केलं होतं। बांधलं तुम्ही त्यावेळी मंदिर, पण ते कॉन्ट्रोवर्सी झाल्याचं मला आठवतंय आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की ते तर हयात आहेत मोदी, मग त्यांचं मंदिर नाही झालं पाहिजे वगैरे। नाही, व्यक्ती गेल्यानंतरच आपण मंदिर बांधलं पाहिजे असं काही कुठे काही लिहिलेलं नाही। ज्याचा आदर्श आपण ठेवतो त्या आदर्शाची व्यक्तीचं आपण मंदिर बांधलं तर हरकत नाही, कारण शेवटी आमच्या कार्यकर्त्याची भावना जी असते, एक पूजनीय व्यक्ती, ज्या माणसाने खरंच समाजासाठी काहीतरी करून दाखवलं अशा माणसाला पूजलं पाहिजे। मी राष्ट्रसंताचा भक्त आहे आणि राष्ट्रसंतांनी हेच सांगितलं, ज्या माणसामध्ये देव शोधा, आणि तो मला मोदींमध्ये दिसलेला आहे। बरं, मग आता सांगा, मूळ प्रश्नाकडे आपण येऊ, कारण तुम्हाला मोदींमध्ये देव दिसल्यानंतर सुद्धा आज पक्षाचा राजीनामा नक्की तुम्ही का दिलाय आणि बावनकुळेंकडे सोपवला असं मला कळतं तुम्ही ना? मी सर्व कुरिअरच्या माध्यमातून त्यांना पाठवलेले आहेत राजीनामे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह, त्याचप्रमाणे JP नड्डा साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि बावनकुळे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत, या सर्वांना मी कुरिअरद्वारे माझे राजीनामा पाठवलेला आहे। मी राजीनामा पाठवायचं मुळात हेच कारण होतं की मी गेली 20-25 वर्षाले जे काम करतो, ज्या पक्षाचं काम करतोय, त्या पक्षामध्ये आज अक्षरशः अराजकता माजलेली आहे। इथं ठेकेदारांना एक न्याय आणि कार्यकर्त्याला एक न्याय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ज्या मतदारसंघाचं नाव छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ आहे, जिथं छत्रपतींचा आदर्श ठेवला पाहिजे, या प्रेरणेनं काम केलं गेलं पाहिजे, परंतु इथं तर हे कुठेही तीळ मात्र दिसत नाही। इथं तर ठेकेदारांसाठी काम केलं जातं। म्हणून ठेकेदार जर कार्यकर्ते बनत असतील तर मग निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचं काय? आणि हा अन्याय मी सहन करू शकत नाही। गेली 10 वर्ष मी हा अन्याय सहन करतोय। याच्या आधीचे जे आमदार होते, विजयराव काळे, यांच्या काळात देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रताडणा झालेली आहे आणि याही आमदारांनी तोच शब्द, तीच कृती कायम ठेवलेली। म्हणून यावेळेस निर्णय घेतला की आपण या पक्षाचं काम आता करायचं नाही आहे। त्यामुळं मी या पक्षाच्या पदाचा जो माझा पद होतं त्याचा राजीनामा दिलेला आहे। बरं, एक मिनिट, तुम्ही आता म्हटले की निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आहे आणि ठेकेदारांसाठी वेगळा न्याय आहे। तुम्ही आता इथले शिवाजीनगर आमदार म्हणजे शिरोळेंबद्दल बोलताय, सिद्धार्थ शिरोळे, बरोबर? असं काय बिनसलं, कारण इतके वर्ष तुम्ही म्हणता 25 वर्ष पक्षात आहे तुम्ही? हे बघा, आम्ही 25 वर्षापासून काम करतो, ते मात्र वडिलांच्या जीवावरती आलेले आहेत। आम्हाला कोणी वडिलांच्या जीवावरती यावं याच्याबद्दलही आक्षेप नाही आहे। घराणेशाही चाललेलीच आहे आणि तेही चालवतात, यात मोठी गोष्ट काहीच नाही। परंतु त्यांच्याकडनं जे काम अपेक्षित होतं
जे कार्यकर्ते चांगले आहेत, ज्यांच्या माध्यमातून समाजामध्ये पर्यंत काम पोहोचवता येते, अशा कार्यकर्त्याला न घेता फुटकळ कार्यकर्ते, ठेकेदार कार्यकर्ते यांना जवळ करून काम केलं जातं. आणि मग त्यावेळेस निष्ठावंत कार्यकर्ता साहजिक दुखावणार आहे. कारण आम्ही आयुष्यभर आमच्या आयुष्यातलं अर्ध वय जे आहे ते पक्षाच्या कामासाठी दिलेलं असतं, संघटनेसाठी दिलेलं असतं. आणि आमची अपेक्षा काय असते, आम्हाला पद नाही दिलं तरी चालेल, पण खांद्यावरती हात टाकून शाबासकी जरी दिली तरी माणसाचं काम करण्याची स्पीड 4 गुणा जादा होते. त्यामुळे ह्या गोष्टी सर्व लक्षात घेऊन मी राजीनामा दिलेला. मला तर सांगा, म्हणजे तुमची थोडक्यात नाराजी नरेंद्र मोदींवर नाही? नाही, 100% नाही. ते माझे दैवत आहेत, ते राहतील, त्यांच्यावर माझी कुठलीही नाराजी नाही आहे. त्या माणसाचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे, ते मी मान्य करून मंदिर बांधून तुम्हाला दाखवलेले आहे. त्यांच्यावरची निष्ठा माझी कधी कमी होणार नाही, तो माझा शब्द आहे. त्यांच्यावरती निष्ठा नाही कमी होणार? नाही, बिलकुल त्यांच्यावरची निष्ठा माझी कायम आहे. बरं, मला तर सांगा, तुम्ही म्हणता की स्थानिक आमदाराला तुम्ही इथल्या कंटाळलेला आहात म्हणून तुम्ही राजीनामा दिलाय. निष्ठावंतांना डावललं जाते, ही भाजपमधली एक साधारण राज्यभरातली का भावना आहे? म्हणजे ही फक्त तुमच्यावरती मर्यादित नाही बघा, म्हणजे तुम्ही मान्य करताल की नाही मला ते पण सांगा. नाही, तुम्ही म्हणताय ती गोष्ट अगदी खरी आहे. निष्ठावंतांवरती अन्याय होतोय हे दिसतंय, हे काय राज्यभरात होतोय, हे काय झाकू शकत नाहीये. कारण ज्या प्रकारे इतर पक्षातले लोक पक्षामध्ये घेतले जात आहेत, याचाच अर्थ निष्ठावंतांवरती अन्याय होतो. ज्या लोकांचे म्हणजे ज्या लोकांना मारहाण केली गेली, ज्या लोकांचे हातपाय तोडले गेले, असे अनेक उदाहरणं आपल्या पुणे परिसरामध्येच उपलब्ध आहेत. महाराष्ट्रभर जाण्याची गरज नाही. आज तसेच लोक आपल्या पक्षाचे नेते बनवून ठेवलेले आपल्या डोक्यावरती. त्यामुळं अन्याय होतो हे तर सिद्धच आहे. तुम्ही म्हणताय की हातपाय तोडले वगैरे, हे काय प्रकरण नक्की? नाही, हे खूप जुनं प्रकरण आहे, ते शोधलं तर तुम्हाला मिळेल. मी आता नाव सांगू इच्छित नाही, परंतु ही परिस्थिती पक्षाची आहे. आणि आज या लोकांना बाहेरच्या लोकांना आपल्या डोक्यावर घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यावरती एक प्रकारे आपण अन्यायच करतोय. तो अन्याय आमच्यावर तर दूर झाला पाहिजे. आजचे दिन आमचे आले पाहिजे. आजचे दिन आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांचे येत असतील तर कार्यकर्त्याचं किंवा निष्ठावंत कार्यकर्त्याचं पतन आहे. पण मग आता बघा, आजचे दिन विरोधी पक्षावर कुठे आहेत? म्हणजे अजित पवार तर सोबत आले की तुमच्या आता भाजपच्या. मी तेच तुम्हाला म्हटलं की आज विरोधी पक्षातल्या लोकांवरती ज्यांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केला, ज्यांनी आम्हाला कधी झेंडा लावू दिला नाही, असे कार्यकर्तेच आमच्याकडे घेतलेच, म्हणजेच आमचे बुरे दिन आले आणि त्या कार्यकर्त्यांचे अच्छे दिन आलेले. पण बघा आता तुम्ही राजीनामा सुपूर्द केलाय प्रदेशाध्यक्षांकडे, बरोबर? महाराष्ट्राचं शीर्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे साधारण सगळ्यांना मान्य करतात, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असले तरी सुद्धा. मग तुमचं फडणवीसांना बद्दल तुमचं नक्की काय मत आहे? कारण हे या सगळ्यामध्ये ते एक डिसिजन मेकर होते ना, आणि ते तर स्वतः त्यांनी अशी मीडियात स्टेटमेंट दिली मधल्या काळात की हा पक्ष मी फोडला वगैरे, या संदर्भात ते बोलले. मग ते याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मग आता? नाही, ते त्यांचं राजकीय काय असेल मला माहिती नाही. एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडणं गरजेचं आहे. त्याचं माध्यम फक्त मी आहे. त्याचं माध्यम फक्त तुम्ही आहात. बरं, ठीक आहे. बघा आता, ज्यावेळी हे सगळे निर्णय झाले, एकनाथ शिंदेंना सोबत घेणं असेल किंवा अजित पवारांना सोबत घेणं असेल त्यांच्या आमदारांसोबत, या सगळ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे पण एक भाग राहिले असतील या सगळ्यामध्ये. पण आता मग असं काय होतं पक्षामध्ये? बघा, 105 आमदार तुमचे आहेत, आज महायुतीत तुम्ही सगळ्यात मोठे भाऊ आहेत, आणि तरी तुम्ही म्हणता तुमचे बुरे दिन चाललेत. हे बघा, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी असते, मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते. आपण मतदारसंघातून रिप्रेझेंटेशन पुढे जातं ना, म्हणजे सगळं. बरं, तुम्ही पण एका छोट्या लेवलला काम जरी करत असता तरी त्याचं कॉन्ट्रीब्युशन आज शेवटी मंत्रालयापर्यंत जातं की निश्चित. परंतु कॉन्ट्रीब्युशन जरी आमच्या माध्यमातून जात असेल तरी निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये नसते. निर्णय आम्ही घेत नसतो. जो निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस किंवा बावनकुळे साहेब किंवा अमितभाई किंवा नरेंद्रजी मोदी घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लेवलला काय चाललं यापेक्षा आमचा इतर रोजचा प्रॉब्लेम चाललेला आहे, याचं काय, हा प्रश्न आम्हाला पडतोय. पण तुमचा रोजचा प्रॉब्लेम सुरू होण्यामध्ये सुद्धा राज्यस्तरावरच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय पण कारणीभूत आहे ना. कारण त्यांचे, तुम्ही म्हणतात तुम्हाला आजवर ज्यांची झेंडे लावू दिले ना, त्यांचे आजचे दिन आलेत. नाही, मी म्हणून तुम्हाला सांगितलं, ते त्यांना माहीत नसतं. मुंबईत बसून त्यांना माहीत नसतं या कार्यकर्त्यांनी काय अन्याय केला खालच्या कार्यकर्त्यावरती. माझं एवढंच म्हणणं आहे फक्त, असे कुठलेही कार्यकर्ते पक्षात घेत असताना पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्याचं मत घेऊन अशा लोकांचे प्रवेश घेतले पाहिजे. ते देखील त्यांचे कॅरेक्टर तपासले पाहिजे, त्यांची तपासणी झाली पाहिजे की हा व्यक्ती चांगला आहे का नाही, याच्यावर कुठल्या केसेस दाखल आहेत, याने कुठल्या कार्यकर्त्याला मारहाण केली का नाही, या सर्व शहानिशा करूनच यांना पक्षात घेतलं पाहिजे. बरं, एक महत्त्वाचं म्हणजे बघा, तुमच्याकडे बघून खरं तर, आणि तुम्ही जे सांगताय व्यथा ते बघून मला वाईट वाटतं. म्हणजे कोणत्याही पक्षात हे गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. त्या कार्यकर्त्यावरती इतकी वाईट वेळ आली नाही पाहिजे की त्याला आता पक्षासोबत राहावंसं वाटत नाहीये, की त्याला पक्षाचा राजीनामा देईपर्यंत, म्हणजे टोकाच्या भूमिकेपर्यंत त्या कार्यकर्त्याला पक्षातल्या परिस्थितीने किंवा आपण त्याला पॉलिटिकल सिच्युएशन म्हणू, अशी परिस्थितीच नाही उद्भवली पाहिजे की तो इथपर्यंत टोकाचं पाऊल उचललं पाहिजे.
मला मनापासून सांगा, पक्षातले खरंच सगळे महाराष्ट्रामधले कार्यकर्तेची भावना तुमची तीच आहे का हो? तुम्ही जर प्रत्येक ऑफ द कॅमेरा जर गेले तर प्रत्येक जण तुम्हाला निश्चित बोलेल. ऑन द कॅमेरा बोलण्यासारखे आमच्यासारखे काही तुरळक कार्यकर्ते असतात जे परिणामाचा विचार करत नाहीत, आपलं करिअर बनायला लावतात. पण असे खूप कमी लोक असतात कॅमेऱ्याच्या मागे, पडद्याच्या मागे असे खूप लोक आहेत जे निष्ठावंत लोकांवरती अन्याय झाला हे पदोपदी बोलून दाखवत आहेत. आज कालपासून मी राजीनामा दिल्यापासून निश्चितच मी कालपासनं जवळपास 2-2.5 हजार लोकांशी बोललोय. 2-2.5 हजार लोकांनी मला हे सांगितलं की तुम्ही निष्ठावंतांचा आवाज उठवलाय आणि हा आवाज उठवत राहा, एक दिवस तरी आम्ही तुमच्या मागे येणारच आहे. अहो पण बघा आता म्हणजे तुम्ही 25 वर्ष काम केलं पार्टीत, आता तर निवडणुकांना सामोरं जायचं, त्याच्यावर इतका अनरेस्ट असेल तर कसं होणार ना? हे लक्षात ठेवा, या देशामध्ये निवडणूक ही काही प्रक्रिया आजची नाही आहे, ही चालूच राहणार आहे. आज महाराष्ट्राची आहे, उद्या मध्य प्रदेशची आहे, परवा आसामची आहे, मिझोरामची आहे, काय मेघालयची आहे, हे चालूच राहणार आहे. कार्यकर्ता हा भाग जो असतो तो निवडणुका लढण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते, जी कार्यकर्त्याच्या माध्यमातून शेवटपर्यंत पोहोचले जाते, तोच कार्यकर्ता आज आपल्याला जगवण्याची गरज आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यावरती जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करतोय. आता मला आणखी एक सांगा बघा, निवडणूक आहेत म्हणून हा प्रश्न म्हणजे सवाल लाजमी होऊ जात आहे, कारण तुम्ही बाहेर पडताय ह्याचा अर्थ तुम्हाला नक्की एकतर ऑफर तरी असेल, किंवा तुम्ही ऑफरचा विचार करत असाल, किंवा तुम्ही जर म्हणताय आम्ही आमचं करिअर आम्ही स्टेकवर लावतोय, सो देर मस्ट बी सम बॅकिंग, काहीतरी तर घडत असेल की. आता तुम्ही जाणार कुठे? खरं तर मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की माझी संघटना आहे जी नरेंद्र मोदीच्या माध्यमातूनच काम करते. माझं टार्गेट आहे या देशामध्ये 300 गोरगरीब मुलं म्हणजे जे रस्त्यावर पडलेले मुलं आहेत यांच्या माध्यमातून मला एक आश्रम उघडायचा आहे. त्याच्यावर माझं सुद्धा काम चालू आहे. त्या माध्यमातून या देशामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी चांगले 300-400 अधिकारी निर्माण करण्यात. मी राजकारणाबद्दल बोलतोय, कारण तुम्ही एका राजकीय संघटनेचे मेंबर आहात, त्याचा तुम्ही राजीनामा दिला आहे. सामाजिक काम तुमचं चालूच आहे तुम्ही म्हणता ना, मग पॉलिटिकल पर्याय तुम्ही आता काय बघताय? नाही, मी कुठलाही पॉलिटिकल पर्याय बघितलेला नाही आणि बघणार देखील नाहीये. निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही राजकीय पर्याय नाही बघणार? नाही, मी निवडणुकीसाठी ही गोष्ट केलेली नाहीये. राजकारण करण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत नसतो. निरंतर काम करणं हा आमचं काम आहे आणि 25 वर्षापासून मी काम करतोय, त्यामुळे अजून पुढचे 25 वर्ष देखील नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनावरती काम करणार आहे. मग ते मोदी दिल्लीत सत्तेत असू नाही तर नसू, पण तुम्ही मार्गदर्शन मात्र त्यांचं म्हणजे तुम्ही देव ठरवलाय. निश्चित मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की तो माझं दैवत आहे आणि दैवतावरती माणसाने कधी गद्दारी करू नये. गद्दारी शब्द हा मुळात मी तुम्हाला काय सांगितलं की महाराष्ट्र हा गद्दारीसाठी आता फेमस झालेला आहे, त्यामुळे मला का फेमस झालं? तुम्हाला आता कळलंच ना, माहितीच आहे तुम्हाला. मी सांगणं म्हणजे मी छोटा कार्यकर्ता आहे. नाही, कार्यकर्ते सांगणार ना, ग्रासरूटच्या माणसाला जास्त माहिती असतं. नाही, गद्दारी अनेक लोक अनेक वेळा करतात, हे तुमच्या पुढे कसे कुठं जातात. त्यामुळे मला अधिक बोलण्या एवढी माझी लेवल नाही, पात्रता नाही आहे. मी तुम्हाला सांगतो मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलू शकतो. इथं अनेक गद्दार घेतलेले आहेत. माझा त्या गद्दारांना विरोध नाही आहे. त्यांची विचारसरणी, त्यांना थोडं काम करू दिलं पाहिजे आणि काम करू देऊन मग त्यांना संधी दिली पाहिजे. मी या विचाराचं शेवटाकडे येतो म्हणून विचारतो, हा गद्दार शब्द नक्की काय कसा रुजू झालाय बरं? नाही, गद्दार शब्द हा आजचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील अनेकांनी गद्दारी केलेली आहे. त्यामुळे हा काही नवीन शब्द नाही आहे. नवीन राजकीय स्वार्थासाठी लोक गद्दारी करतात, पण आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते कधी पक्षाशी किंवा विचाराशी गद्दारी करत नाहीत. आम्ही आमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विषयी वाचा फोडणारे लोक आहोत. आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. अन्याय सहन करू शकत नाही आणि राजीनामा दिला, याचा अर्थ अन्याय झाला हे तर मान्य. आता 100% झालेला आहे. अन्याय झाला म्हणूनच राजीनामा दिलाय. स्थानिक आमदारांना त्यांच्या कार्यप्रणालीला कंटाळूनच आम्ही राजीनामा दिलेला आहे. त्यांनी जे निष्ठावंतांची प्रताडणा लावलेली आहे त्यालाच कंटाळून आम्ही राजीनामा दिलेला आहे. दुर्दैव हे आता या पक्षाबद्दल, म्हणजे आपण तुमच्याच पक्षाबद्दल बोलतोय म्हणून, की हा विषय मुळात फक्त काही शिवाजीनगर मतदारसंघापुरता निगडीत नाही आहे. राज्यभरात साधारण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्यातल्या काही थोडंफार त्यांनी, आपण असं म्हणू की जस्ट टिपबर्ग ऑफ काय म्हणू की टिप ऑफ आईसबर्ग असं त्याला म्हणतात. ते आपल्याला पाण्याखालचं अजून पूर्ण दिसायचं आहे आणि वरती आलेलं हे फक्त हिमनगाचं टोक आहे असं आपण त्याला आता म्हणू. बरं वाटलं तुमच्याशी बोलून खूप. आणि तुम्ही असं म्हणताय की अजून तुम्हाला कुठले राजकीय पर्याय समोर तुम्ही ठेवलेले नाही आहेत, पण आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून असू त्यावर. बिलकुल ते तुमच्या समोर दिसणारच आहे भविष्यामध्ये. हरकत नाही. खूप खूप धन्यवाद म्हणजे. महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष, महायुतीतला सगळ्यात मोठा भाऊ, आणि आता महायुती मिळून 200च्या जवळपास पुढं सगळ्या जागा निघून जातील. पण त्यानंतर सुद्धा निवडणुकांना सामोरं जाताना भाजपमध्ये काय चाललेलं आहे
हे उत्तम द्योतक या सगळ्याचं आत्ताच्या घडलं आहे. आता इथेच थांबू. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार वाबळे, थेट पुण्यावरून.